नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आता याआधी मी व्हिडिओज बनवलेले काढणे, टाकणे आणि आता बनवत आहोत आपण मिळणे या शब्दावर व्हिडिओ. कारण की मिळणे हा शब्द देखील खूप साऱ्या संदर्भात खूप ठिकाणी वापरतात, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. मला जॉब मिळाला, मला प्रमोशन मिळालं. तर मिळण्यासाठी शब्द आहे पहिल्यांदा दोरकडम. तर चला हे ट्रान्सलेट करूयात. मला जॉब मिळाला, नाकू जॉब दोरकिंदी. प्रमोशन मिळालं, त्याला यश मिळालं, तिला पहिलं पेमेंट मिळालं, म्हणजे हे काहीतरी अचीवमेंट आहे. तर इथे आपण तेलुगूमध्ये म्हणणार आहोत वच्चिंदी. आलं म्हणजे त्याला प्रमोशन आलं, त्याला यश आलं, तिला पहिलं पेमेंट आलं. आलं हा शब्द यूज करतात, दोरकडम करत नाही. तर म्हणजे मिळणे या शब्दासाठी वच्चिंदी शब्द सुद्धा वापरतात. नाकू प्रमोशन वच्चिंदी. त्याला यश मिळालं, अतनिकी सक्सेस वच्चिंदी. सक्सेस वच्चिंदी. तिला पहिलं पेमेंट मिळालं, आमे पहिलं पेमेंट. पहिलं म्हणजे मोदटी पेमेंट अचीवमेंट आहे, म्हणून पुन्हा वच्चिंदी. मिळणे यासाठी खूप ठिकाणी वच्चिंदी सुद्धा यूज करतात आणि दोरकिंदी सुद्धा यूज करतात. पुढचे काही वाक्य बघू. मला माझा फोन मिळाला, आता मला वेळ मिळतोय. इथे काय झालं, मला माझा फोन मिळाला म्हणजे सापडली एखादी गोष्ट, त्यासाठी आपण मिळणे वापरतो. सेम तेलुगूमध्ये सापडण्याच्या संदर्भात सुद्धा दोरकडम यूज करतात. मला माझा फोन सापडला, नाकू ना फोन माझा फोन दोरकिंदी. नाकू ना फोन दोरकिंदी. आता मला वेळ मिळतोय. आता वेळ मिळतोय हे काय सापडण्यासाठी नाहीये, तर वेळ मिळतोय म्हणजे मी उपलब्ध होतोय. मला आता उपलब्ध होणे, अवेलेबिलिटी. म्हणजेच आता मला वेळ मिळतोय. इప్పుడు नाकू टाइम किंवा समयम दोरुकुतोंदी. हे काय वर्तमान काळ. मिळतोय, मिळेलसाठी दोरुकुतोंदी, मिळाला दोरकिंदी. तर असं तेही मी उदाहरण घेते की टेन्सेस पण तिथं कॅरी करते मी आणि वेगवेगळे फॉर्मॅट पण कॅरी करते. तुला चान्स मिळेल, नीकू चान्स मिळेल. मिळेल साठी दोरकुतुंदी पण यूज करू शकतात आणि वस्तुंदी. वच्चिंदीचं वस्तुंदी म्हणजे फ्युचर टेन्स. येईल, तुला पण चान्स येईल असा त्याचा अर्थ आहे. मला काम मिळत नाहीये, वर्तमान काळ आहे. नाकू पनी मिळत नाही दोरकटलेदू. मला काम मिळत नाहीये, नाकू पनी दोरकटलेदू. आता घेऊयात थोडीशी मोठी उदाहरणं. तुला अशी संधी पुन्हा मिळणार नाही. तुला नीकू अशी इलांटी म्हणजे अशा प्रकारची, अशी संधी, चान्स, पुन्हा मल्ली मिळणार नाही, नकारार्थी वाक्य. दोरकदू इलांटी चान्स मल्ली दोरकदू. मला अजून रिस्पॉन्स मिळाला नाही ईमेलचा, किंवा कुणाला फोन केला तर त्यांनी कॉलबॅक नाही केलेला, त्यांनी ईमेलचा काही रिस्पॉन्स केलेला नाहीये, तर मला अजून रिस्पॉन्स, त्यांच्याकडून रिस्पॉन्स आला नाही. इंटरव्ह्यूला गेले पण त्यांनी तुम्हाला काही फीडबॅक नाही दिला, रिस्पॉन्स नाही केला, तर तेव्हा पण तुम्ही म्हणू शकता मला अजून नाकू अजून इंका रिस्पॉन्स मिळाला नाही. नकारार्थी वाक्य पण भूतकाळातलं. पण याच्यात मला अजून रिस्पॉन्स आला नाही असंही तुम्ही म्हणतात. म्हणजेच आपलं वच्चिंदी वस्तुंदी रालेदू. मिळाला नाही, आलेला नाहीये रिस्पॉन्स, तर त्यासाठी रालेदू. इथे पाणी मिळेल, जसं की आपल्या महाराष्ट्रात पाट्या लावलेल्या, इथं दूध पिशवी मिळेल, इथे पाणी मिळेल, इथं कोल्ड्रिंक्स मिळेल, असं जे दुकानाच्या बाहेर पाट्या लावतात, तर इथं पण असतं, इथे पाणी मिळेल, इकडा निळू मिळेल दोरकुतुंदी. तसंच आता थोडंसं मोठं वाक्य. या बिझनेस मध्ये तुला फायदा मिळणार आहे. या बिझनेसमध्ये, या बिझनेसमध्ये ई बिझनेसलो तुला नीकू फायदा लाभम मिळणार आहे. फ्युचर टेन्स दोरकबोतुंदी.
मिळणार आहेला दोरकबोतुंदी यूज करतात. मिळणार आहे दोरकतोंदी पण म्हणतात आणि दोरकबोतुंदी पण यूज करतात. ఈ బిజినెస్ లో నీకు లాభం దొరకబోతుంది. शेवटचे 2 वाक्य घेऊयात आपण. मला आज थोडा वेळ मिळणार आहे. फ्युचरमध्ये म्हणजे आजच्या संध्याकाळी आपल्याला थोडा वेळ मिळणार आहे असं सांगतोय आपण. तर मला नाकू ఈ రోజు हे सोपंच आहे. ఈ రోజు थोडा కొంచెం वेळ टाइम समयम देखील म्हणू शकतात. मिळणार आहे आता सांगितलं मिळणार आहे साठी दोरकबोतुंदी. मिळेल टाइम मिळेल सुद्धा म्हणू शकतो ना आपण की आज मला संध्याकाळी थोडा टाइम मिळणार आहे. दोन्ही पण म्हणू शकतो. तसंच आहे दोरकतुंदी मिळेल साठी दोरकतुंदी. आता पुढचं थोडं मोठं वाक्य आहे. या कामामुळे आपल्याला खूप अनुभव मिळणार आहे. आता आपल्याला या कामामुळे किंवा या कामामुळे आपल्याला हे मागं पुढे देखील होऊ शकतं. या कामामुळे ఈ పని వల్ల आपल्याला మనకు खूप చాలా अनुभवसाठी अनुभवम एक्सपिरियन्स सुद्धा तुम्ही बोली भाषेत यूज करू शकतात. मिळणार आहे दोरकबोतुंदी. जर तुम्हाला म्हणायचं असेल अनुभव आपल्याला खूप चांगला अनुभव मिळेल तर दोरकतुंदी. आता हे शेवटचं वाक्य तुम्ही कमेंट करून सांगायचंय. तुला या कंपनीत चांगली संधी मिळणार आहे. कोणीतरी जॉब करते तू इथंच स्टक होऊन राहा. हे जॉब सोडू नको. तुला इथे खूप चांगली संधी मिळेल किंवा मिळणार आहे. दोन्ही पण आपण वापरू शकतो. मिळणार आहे म्हणजे दोरकबोतुंदी, मिळेल म्हणजे दोरकतुंदी. संधीसाठी तुम्हाला तेलुगूमध्ये सांगायचं असेल तर अवकाशम संधीसाठी शब्द आहे. पण तुम्ही चान्स देखील यूज करू शकतात बोली भाषेत. तर याचं ट्रान्सलेट करून तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.